साप इथंच आहे ना, चांगले काट्यान मित्रांनो. कवटे मंका बायकांनी काट्या कोराडी. आम्हाला यायला थोडा वेळ लागला. काय काय आणलायसा मावशी ठोकायला? लांबडी काठी, दातक. मी तुम्हाला सांगितलं नाही साप जात नाही तुम्ही घालवला तरी पण. अरे बापरे. आणि नाही मी तुम्हाला फोनवर काय सांग, मी जाकापुरात आहे, साप पकडलाय मला माहिती आहे. या वेळेस आलेले साप जात नाही. तो बाहेरून आला ताई, तिथं त्याला सेफ वाटल्यावर तो थांबतोय. रोज साप पकडतोय. मावशी धाडकी बघडल्यावर मला भ्याच वाटली. आता म्हटलं साप गेल्यावर आम्हाला ठोकतोय का काय मावशी. एक गोष्ट विचारली, ते साप कुठं आहे? तुम्ही कपाटा मागाय म्हटलं. मला माहित आहे ह्या वेळेस गेलेला कपाटाच्या मागचा. जसं आपण शेतीतून काम करून उन्हाचं येऊन आपल्या घरात बसतोय आणि 3ला बाहेर पडतोय, तसा साप सेफ जागा वाटला की थांबतोय. असं आहे, मला अनुभव आहे ना आता. आलेच दांडकी घेऊन ठोकायला पोरं भेट नाही. चला काय करायचं, खाली वाकून बघ की. त्याचा फ्लॅश दे भैया, तुझा फ्लॅश दे तिला. ए राहून दे बॅटरी, फ्लॅश घे की पोराचा. हाक मार की. केवढा मोठा आहे ग? नाग आहे. फन काढला तर जबड्या चाटला. जबड्या चाटला. त्या काचा कशा फुटल्यात? कशानं काढलायसा तुम्ही? असं लांब लांब न काढला भिवून? ओढून घेता येत नाही का बाळा? नव साप ओढायला येत नाही का? ती बॅटरी वाला झाली. दामन आहे सर दे. माझ्या अंगावर आलं तर बघ. आणि त्या मावशीनं काट्या कुठं आणल्या त्या? ताणून 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 हा चावणार बघ दिशात. इसकड कांदा 20 रुपये किलो झाले. इसकड नाही सांगत्या काट्याच मोठ्या आहे त्या घरात. होय काय? उठा की हो तुम्ही. तुला मग जागे ना तो कोपर काय करते हो ताई येत नाही ग. वर बांध किती दे तुझी तोवर खाली डोळा केसामुळे दिसणार. तिथे काय आहे का होल गेलाय ना? हाय की होल काय हाय होल आहे नाही आता दिसायला ना गेला कशी गायब झालं.
नाही मग तिजून वाढायला पाहिजे तिजूच्या मागच घ्यायला तिथं आता जरा इकडं पोराला वाढा तिजूच्या मागच घ्यायला ते कांदा आधी एका बाजूला घे थांब भैया तिकडच्या बाजूला कुठं आहे हाय हाय बघ बसलोय कसं बघायचं हाय हाय थांबा. सर्दी इकडे रस्ता झाला बघ हा, कसा बसलाय बघ तू बघा बघ. हाय हाय श्रद्धा नाही जाणार कुठं धर की तिथं दाबून स्टिकन शेपड ए थांब उशीर तू मनात जायचं नव्हता सापी अरे का उशा तिथं तोंड होतं त्याचं कुठे गेला चल बाहेर या आता काटेवाले मंडळी बाहेर या सावकाश निभार काटे आणल्यात ठोकायला ए बाहेर आण बाळा हा. ए पाण्यात सोड म्हणता आपला या बाई भेट कशी नाही ग नाही ग बस माय काय तर बोल नको धाडशी बाई एवढ बाई मी मला तर झोप लागली असती मला तर बघितलेलं म्हणलं ए बाई तसा जिबळ्याचा आटल पोहा काय आहे ते बघू बघू नको धामी नाही ना धामी नाही ते गेला बेड मध्ये सामान सगळं बाहेर पडलं मीच काढले गण्यानं मीच आता बाहेर आत निघाला बेड मध्ये निघाला तो वस्ती राहत भिऊ नका आता हा तिला वैराची ती मगाची ताई पिशवी आणून द्या ती द्या धामी नाही काय गी ताई धामी नाही काय म्हणतात बघा ते मोठा आहे म्हटलीस तू गप तू तर गंडवलं काय येऊ काय आणि एवढ्या काट्या त्या मावशीने आणल्यात 1 2 3 दात को या धामी नाही काय गी बरं का विषय उषा काकी जरा हातात धरा बार काय म्हणताय बघू धामण साप आहे आणि हा काही साप विषारी नाही नाही विषारी नाही परंतु चावला तर एक टीटीचं इंजेक्शन घ्यायचं लहान साप चावू दे धामण किंवा मोठा साप चावू दे आणि असं म्हणजे लोक समजतात की छोटा साप आहे चावल्यानंतर काय होत नाही त्याच्यामुळे त्याला पायानेही करण्याचा प्रयत्न करतात परंतु लहान छोटा फुरस्त जातीचा साप आहे एवढाच असतो तो सगळ्यात विषारी साप आहे त्याच्यामुळं कोणता पण साप पायानं छोटा आहे म्हणून पायाकडे आलंय तुझ्या म्हणजे पाय वगैरे देऊ नये त्याच्यामुळे साप म्हणजे विषारी की बिनविषारी कन्फर्म करावा नाही फॉरेस्ट डिपार्टमेंट उचलून श्रद्धा नेऊन त्यासनी टाकतं माणसं काय म्हणजे आता इथे आम्ही येत होतो तर परंतु यांनी कितीतरी काट्या घेऊन त्यांना मारायचा प्रयत्न करत नाही काय करत आम्ही येत होतो तेव्हाही मारायचा प्रयत्न करत होते हो घेऊ काट्याच आणून ठेवल्यात आणि कोणीही सापाला मारायचं नाही जरी परंतु चुकून काय करतात लहान साप आहे म्हणून त्याला पायाने करायचा प्रयत्न करतात विषारी पण साप असू शकतो असं म्हणायचंय मला हा आणि त्याच्यापासून धोका होऊ शकतो साप ओळखल्याशिवाय मारायचा नाही ते आहे थोडा साप म्हणजे मानवी वस्तीत आला तर जवळच्या सर्पमित्राला बोलवा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट त्या सापाचे प्राण वाचवा या धामणगाठीचा साप आहे, हा साप विषारी नाही, परंतु घरात आत आल्यामुळे रिस्क्यू युवराज चव्हाण राहणार कवटे मंकाळ बेंडे वस्ते आणि ह्या मावशीचं माझ्यापासून कोटी कोटी अभिनंदन की हिनं किती काट्या आणल्या 4 आणि तू तिथे मोठा आहे म्हणून सांगितलास आणि या सर्वांचं मनापासून अभिनंदन भीतीपोटी कोणीही मित्रांनो साप मारू नका काहीही नाही आणि साप वाचवा आणि मित्रांनो निसर्ग वाचवा.